नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची गटकची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परमनंट जॉब या ठिकाणी असणार आहे, तो म्हणजे महानगरपालिकेमध्ये. या ठिकाणी तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करताय तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची जाहिरात असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यामध्ये ए टू झेड माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पात्रता, कुठली पदं असणार आहे, त्याची परीक्षा कशी होणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, फीज किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर बघा, ही जाहिरात जी आहे नागपूर महानगरपालिकेची या ठिकाणी आलेली आहे. नागपूरची आलेली आहे. गट क ची जाहिरात आहे, गट ड ची येणं बाकी आहे. अजून तुमची नागपूर महानगरपालिका असेल तर तुम्ही इथून अप्लाय करू शकता, किंवा महाराष्ट्रामधून कुठूनही तुम्ही असाल, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुमची महानगरपालिका कुठली आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आली असल्यास किंवा कोणतीही जाहिरात आली तर नक्की तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर बघा, पदभरतीची ही जाहिरात आलेली आहे. सरळ सेवेने पद भरली जात आहेत, म्हणजे परमनंट या ठिकाणी जॉब असणार आहे. यासाठी पहा, ॲप्लिकेशन करण्याची तारीख काय असणार आहे तर 26 डिसेंबरपासून अर्ज चालू होतील. 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ही याची डेट असणार आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं कुठली कुठली पदं भरली जात आहेत, अगोदर पाहूयात आपण. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 150 जागा आहेत. वृक्ष अधिकारी या पदासाठी 4 जागा आहेत. नर्स परिचारिका GNM साठी जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या ANM साठी याच्यामध्ये जागा नाहीत, परंतु GNM साठी जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. 52 वॅकन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. परमनंट पोस्ट या ठिकाणी परिचारिकाची असणार आहे, स्टाफ नर्सची. तर याच्यासाठी पेमेंट तुम्हाला 35,400 ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी हा बेसिकच पेमेंट असणार आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व भत्ते वगैरे असणार आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतची पोस्ट 3 ठेवण्यात आलेले आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी 36 पोस्ट ठेवण्यात आलेले आहेत. तर ही सर्व गट क ची सध्या पदं भरली जात आहेत. गट ड ची पदं याच्याबद्दल जाहिरात आली, जसे की 10वी पासवरती असणारी पदं असतील, 12वी पासवरती असणारी पदं असतील, त्याची जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षणानुसार प्रत्येक पदाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ही जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता. टेलिग्राम चॅनलवरतीही आपल्या जाहिरात आहे, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्हाला पाहता येईल. आता पाहूयात या पदासाठी काय नेमकी पात्रता ठेवण्यात आलेली आहे. बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे जे पद आहे, या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची किमान पदवी तुम्ही उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं आहे. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी देखील तुमच्या या ठिकाणी विद्युत अभियांत्रिकी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी पाहिजे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे जे पद आहे, यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीतील पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या दोन्ही पदांसाठी जवळपास पात्रता या ठिकाणी तुम्हाला सारखीच पाहायला भेटेल. त्यानंतर बघा, स्टाफ नर्स म्हणजेच नर्स परिचारिका GNMचं जे पद आहे, याच्यासाठी तुमचं GNM अभ्यासक्रम, ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तर तुमचं GNM झालेलं आहे तर तुम्हाला GNM साठी या ठिकाणी हे स्टाफ नर्सच्या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. आरोग्य रिलेटेड या ठिकाणी हे पद आहे. त्यानंतर वृक्ष अधिकारीची पोस्ट आहे. यासाठी तुमची कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्रीमध्ये पदवी असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. याला अनुभव देखील मात्र त्यांनी 5 वर्षाचा मार्ग घेतला आहे, ज्यामध्ये विज्ञान, विकास, देखभाल, वृक्ष संरक्षण, संवर्धन, रोपवाटिका व्यवस्थापन याचा अनुभव असल्यास तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर पहा, या पदांची पुढची जी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे आरक्षण वगैरे. याच्यामध्ये असणारे प्रत्येक कॅटेगरी वाईज आरक्षण वगैरे त्यांनी दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही पाहू शकतात. आता बघा, यासाठी वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे. किमान वयोमर्यादा जी आहे 18 वर्षे आहे सर्व पदांकरिता, आणि कमाल वयोमर्यादा याच्यामध्ये बघा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे, आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ असे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे. त्यानंतर पहा, याच्यामध्ये माजी सैनिक असतील, खेळाडू असतील, दिव्यांग असतील, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, या सर्वांसाठी 43, 45 अशा पद्धतीने ते 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळी वयोमर्यादा इथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचसोबत बघा, मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे. आता मग याची निवड कशी केली जाणार आहे तुमची, याच्यासाठी तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. मे बी या ठिकाणी TCS कंपनी तुमची परीक्षा घेईल.
TCS कंपनीमार्फत आतापर्यंत झालेल्या महानगरपालिकेच्या सर्व मागील प्रश्नपत्रिकांचा देखील तुम्ही अभ्यास करू शकतात. आतापर्यंत भरपूर साऱ्या महानगरपालिकेच्या परीक्षा ज्या आहेत IBPS TCSने घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला गट क पदांकरता 100 प्रश्न असतात. 200 गुणांची परीक्षा याच्यामध्ये असते. 2 तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी ठेवला जातो. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये तुम्हाला नसते. याचे इंटरव्ह्यू देखील होत नाहीत. याच्यासाठी तुम्हाला जो सिलेबस असतो, सिलेबस परीक्षेचं स्वरूप कसं असतं त्याच्यामध्ये बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य प्रत्येक पदानुसार वेगवेगळं आहे. ज्याच्यामध्ये काही कॉमन टॉपिक्स आहेत. मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान हे तुम्हाला कॉमन टॉपिक्स या ठिकाणी पाहायला भेटतील. आणि एक 5वा विषय देखील तुम्हाला असतो. 40 प्रश्न असतात त्याच्यामध्ये 80 मार्कासाठी, तो म्हणजे तांत्रिक टेक्निकल क्वेश्चन. प्रत्येक पदाचे या ठिकाणी त्या पदाशी निगडीत तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन विचारले जातात. जसं की स्टाफ नर्स हे पद आहे, तर GNMच्या अभ्यासक्रमाविषयीचे जे टेक्निकल क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला इथं विचारले जातात. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर तुम्हाला फीज किती असणार आहे बघा. जसं की तुम्ही खुल्या प्रयोगामधून आहात तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा फीज म्हणून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना 1000 रुपये भरावे लागणार आहेत. तर हे TCS कंपनी परीक्षा घेते. आणि राखीव प्रयोगामधून तुम्ही असाल तर तुम्हाला 900 रुपये फीज असणार आहे. आणि तुम्ही जर माजी सैनिक असाल तर तुमच्यासाठी 1ही रुपया फीज असणार नाही. या ठिकाणी दिलेले बघा, राखीव 1000, मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये आणि या ठिकाणी माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क आकारलं गेलेलं नाही. तर ही फीज तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर याची परीक्षा वगैरे TCS कंपनी घेईल. संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. 26 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती देखील तुम्हाला माहिती दिली जाईल आपल्या चॅनलवरती. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.